नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा मराठी अभिनेत्रीबद्दल जिने आपल्या दमदार अभिनयाने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता गायकवाड. मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत तिचं नाव आज खूप आदराने घेतलं जातं. प्राजक्ता गायकवाड यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1998 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिला अभिनय, नाटक आणि स्टेज परफॉर्मन्सची खूप आवड होती. शाळेत असताना ती विविध नाटक, डान्स स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. तिचे शिक्षक आणि मित्रांकडून तिला नेहमीच अभिनयासाठी प्रोत्साहन मिळत गेलं आणि हळूहळू तिची ओढ अभिनयाकडे वाढत गेली. प्राजक्ताने आपले शालेय शिक्षण पुण्यातील हुजूर पागा गर्ल्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. प्राजक्ताने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये केली. तिची पहिली मालिका होती नांदा सौख्य भरे, जिथे तिला एक सहाय्यक भूमिका मिळाली होती. यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत तिने येसूबाई ही भूमिका साकारली, जी प्रेक्षकांच्या मनात खूप लोकप्रिय झाली. आई माझी काळूबाई या मालिकेत तिने आर्या अमोघ पाटील ही प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमुळे प्राजक्ताला मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक मजबूत ओळख मिळाली. तिने 2021 मध्ये लॉकडाऊन लग्न या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती चेकमेट द गेम नेव्हर एंड्स या मल्टी लँग्वेज फिल्म्समध्येही दिसली. सध्या प्राजक्ता स्टार प्रवाहवरील पाठराखीण या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. सोशल मीडिया रिपोर्ट्स आणि उपलब्ध माहितीनुसार प्राजक्ताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चा होत असते. तिने 2 डिसेंबर 2025 रोजी शुभंकर कुटवाड यांच्यासोबत विवाह केला असल्याची माहिती सार्वजनिकरित्या समोर आली आहे. प्राजक्ता गायकवाड ही अशी अभिनेत्री आहे जिने लहानपणापासूनच मेहनत करून मराठी इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केलं आहे. तिचा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. तर मित्रांनो, हा होता प्राजक्ता गायकवाड यांचा संपूर्ण जीवन प्रवास. अशाच मराठी कलाकारांच्या बायोग्राफीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.